हाय हॅलो नमस्कार, तुमचं स्वागत आहे आपल्या परवाची दुनिया आणि फॅमिली या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आहे सॅटर्डे, आज आहे सुट्टी आणि सुट्टी म्हटलं की जी एक्स्ट्राची कामं असतात ती तर आपल्याला करायचीच असतात। तर चला असंच एक आपलं काम आहे ते आपण करायला जाणार आहोत। तर आज आपण जाणार आहोत डीमार्टमध्ये। थोडंसं जास्त नाही, खूप थोडंफार काही गरजेच्या वस्तू आहेत त्याच संपलेल्या आहेत, तर त्या आणण्यासाठी आम्ही डीमार्टला आज जाणार आहोत। तर चला तर मग जाऊया आता डीमार्टमध्ये। आता आम्ही पोहोचलेलो डीमार्टमध्ये। तर आता डीमार्टमध्ये पोहोचलो, आता जाऊया बघूया काय काय ऑफर्स वगैरे आहेत की काय, थोडंफार जे सामान घ्यायचं आहे ते घेऊ। हे आहेत बाय वन गेट वन मॅप्रोचे जे आहेत ते, मॅप्रोचे सर्व ह्याच्यावर बाय वन गेट वन आहे। बाबा कुठे गेले? खूप सारा बऱ्यापैकी ऑफर आहे। हा परवा बघा इकडे तेलावर वगैरे तूप। इथे आपली गाडी आहे आणि इथे अशा गाड्या लागलेल्या आहेत। हे बघा, ही इथे आहे, ही लिफ्ट आहे, ही कार लिफ्ट आहे। तिथून जायचं, इथे पण एक आहे आणि तिथे अशा दोन कार लिफ्ट आहेत, तर तिथून आपल्याला जाता येतं। अशी मस्त त्यांनी जागा ही युटिलाइज केलेली आहे। बाकीचे हे बिल्डिंग्स तर तुम्ही बघितलेलंच आहे की मी डीमार्टमध्ये जाऊन आलेली आहे आणि सध्या आताच दसरा संपलेला आहे आणि आता दिवाळीची तयारी चालू झालेली आहे। त्यासाठी मी थोडीफार जी शॉपिंग केलेली आहे तीच तुमच्यासोबत शेअर करते आणि काही टिप्स काही असतील तर त्याही तुमच्यासोबत शेअर करते। चला आता आपण सुरू करूया। डीमार्टमधनं काय काय आणलेलं आहे। फर्स्ट टाइम माझ्याकडे 3 मोठ्या पिशव्या भरून इतकं सामान आलेलं आहे, कारण दिवाळी आहे। दिवाळी म्हटलं की आपल्याला फराळ वगैरे करायचं असतं आणि आपला तो मूड असा एक असतो की आपण एक्स्ट्राचं खूप सारा घेऊन येतो सामान। त्याचप्रमाणे बऱ्यापैकी मी घेत नाही एक्स्ट्रा, मी लिस्ट करूनच जाते त्याप्रमाणे। तर चला सर्वात पहिले दिवाळीचं सामान आहे, त्यामुळे सुरुवात ही अगदी दिवाळीच्या वस्तूनेच झाली पाहिजे, ती म्हणजे आहे हा मोती साबण। तर दिवाळी जवळ आलेली आहे त्यामुळे हा मोती साबण आणलेला आहे। तर असा एक मोती साबण त्याचबरोबर आणलेला आहे। पणत्या लावण्यासाठी ह्या वाती आणलेल्या आहेत, कारण आता सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये वाती करायलाही वेळ नसतो, त्यामुळे ह्या वातीही विकतच आणलेल्या आहेत। त्याचबरोबर आणलेला आहे पितांबरी पावडर। आता सध्या दिवाळी सर्व देव वगैरे सर्व साफ करायला लागतात आणि असं आपल्या रेग्युलरली लागतातच साफ करायला, त्याच्यासाठी ही आणलेली आहे पितांबरी पावडर। आणि त्याच्यानंतर हे आणलेले आहेत डाळे, काय बोलतात त्याला, जे डालिया किंवा डाळे वगैरे आपण इथं डाळे बोलतो। हे जे चणे, सोललेले चणे असतात ते डालिया, ते आणलेले आहेत, कारण ह्याचे मला बनवायला बरेच जण चिवड्यासाठी आणतात, पण मी चिवडा नाही सहसा बनवत, मी बनवते चकली। तर मला चकलीसाठी हे लागतात। मी साधी सिंपल अशी भाजणीची न करत सिंपल अशी चकली बनवते, त्याच्यासाठी मला हे लागतात। ज्यावेळी बनवेल त्यावेळी कदाचित मी रेसिपी शेअर करेन। तर हे डाळे आणलेले आहेत। त्याचबरोबर आणलेले आहेत शेंगदाणे। हे बघू शेंगदाणेला कशासाठी यूज होतात। त्याचबरोबर हे आणलेले आहेत पणत्या लावण्यासाठी आणलेलं आहे हे तीळ, म्हणजे आम्ही देवाचा दिवा लावण्यासाठी हेच तेल वापरतो आणि आपल्या दिवाळीला ज्या आपण पणत्या लावतो जरा त्याच्यासाठी आम्ही हाच तेल वापरतो। काय त्याच्यासाठीचा वेगळा सेपरेट असा तेल आणला जात नाही, एकाच तेलामध्ये ते होऊन जातं। मग त्याचबरोबर आणलेलं आहे हा हे तांदळाचं पीठ चकली बनवण्यासाठी, तर ते आणलेलं आहे। ते 3 आणलेले आहेत देवाच्या देवाचं तेल जे आहे ते 3 आणलेले आहेत बॉटल। त्याचबरोबर करंजा किंवा शंकरपाळ्या वगैरे बनवण्यासाठी आणलेला आहे मैदा। इथे आणलेले उडीद डाळ रेग्युलर आपल्या ह्याच्यासाठी
थोडीशी चॉकलेट टाकायला लागली तर. त्याचबरोबर बेसनचे सर्वांचे फेवरेट असे लाडू बनवण्यासाठी आणलेली आहे बेसनची चणा डाळ. आणि ही चणा डाळ जी आहे तुम्ही बघू शकता ही मी डीमार्टची घेतलेली नाहीये, कारण तुम्ही जर कम्पेअर करून जर डीमार्टमध्येच काही लूजमध्ये ज्या वस्तू ठेवलेल्या असतात त्या जर तुम्ही कम्पेअर केल्या पॅकेटच्या ह्याच्याशी तर खूप जास्त फरक पडतो. म्हणून मी हीच घेतलेली आहे लूजवाली जी होती. आणि क्वालिटी सेम टू सेमच असते, काही वेगळी नसते. थोडाफार अगदी 1-2 हे फरक असेल तर नाही तर सर्व सेमच असतं. थोडाफार फरक पडतो, नाहीतर खूप म्हणजे क्वालिटीमध्ये थोडाफार फरक पडतो, नाहीतर बऱ्यापैकी हे अशीच असतात, सेमच असते क्वालिटी. त्यामुळे ही लूजमध्ये जी असते ते शेंगदाणे मी तसेच घेतलेले आहेत. तुम्ही बघा खूप रेटमध्ये डिफरन्स तुम्हाला बघायला मिळू शकतो. ज्या वस्तू जर चांगल्या असतील लूजमध्ये त्या लूजमधल्याच घ्याव्या. हे मूग आपल्या रेग्युलर भाजीसाठी वगैरे तर मूग आणलेले आहे. त्याचबरोबर ही आणलेली आहे साखर. आणि ही साखर किती किलो आहे? 2.5 किलो साखर. आणि ही 2.5 किलो आता सध्या दिवाळी आहे म्हणून, नाहीतर लास्ट टाइम मी एका व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेली ती पण 2.5 किलोच बहुतेक होती साखर. तर ती साखर संपायला मला जवळजवळ 4 ते 5 महिने गेले. आणि मला खूप असं हे होत होतं की अरे कुठेही साखर कधी एकदा संपते असं झालेलं होतं. ही 2.5 किलो साखर आणलेली आहे. मला ह्यांचे ह्या डीमार्टवाल्यांचं एक कळत नाही की ही पिशवी आहे 2 किलोची, ह्याच्या म्हणजे 2 किलोच्या वरती लिहिलेली आहे. तर ही 2.5 किलो साखर आणलेली आहे, कारण आता दिवाळीत लाडू वगैरे बनवायचे आहेत त्याच्यामुळे तर साखर लागेल. अशी अन्यथा मला साखर खूप कमी लागते, कारण कोणतेही गोड पदार्थ बनवायचं असेल तर ते मी गुळातच बनवते आणि चहा कोणीही पित नाही त्याच्यामुळे. आणि मी जर कधीतरी मला वाटलं तर कॉफी पिते. संदीप आठवड्यातून एकदाच चहा पितात, सकाळचा वगैरे चहा नसतो, ते साईटवर जाऊनच पितात. आणि मी कॉफी पिली तर ती गुळातच पिते. त्यामुळे ही साखर आता बघू फराळासाठी किती लागते, बहुतेक लागेल कारण लाडू वगैरे बनवायचे. आणि त्याचबरोबर ॲज युज्युअल मी आणलेली ही गूळ पावडर. आता मी जी वापरते ती तर मला नाही मिळालेली, ही आता कोणती तरी जिथे होती तीच मी उचलून आणलेली आहे. तर काय करू. त्याच्यानंतर हे त्याचबरोबर हे काही थोडेसे स्नॅक्स भुजिया वगैरे घ्यायचे. आणि माझी हे एक आणलेलं आहे ते कात्रण, जे करंजी वगैरे कट करायला. माझ्याकडे जे होतं ते पितळेचं होतं पण ते खराब झालं म्हणून मी हे स्टीलचं आणलेलं आहे. बघू आता ते किती. त्याचबरोबर एक मी हे पातेलं आणलेलं आहे, म्हणजे छोटंसं काय भाजी वगैरे करायला लागेल तर म्हणून हे एक पातेलं आणलेलं आहे माझ्याकडे. मला घ्यायचं होतं खूप दिवसापासून हे, ते मी एक घेतलेलं आहे. त्याचबरोबर आणलेले आहे आता बाकी काही अजून एक मोतीचा मोती बार आणलेला आहे. त्याचबरोबर हे आणलेलं आहे, हा आणलेला आहे रवा, बारीक रवा, जे आपण लाडू बनवतो त्याच्यासाठी हा बारीक, एकदम बारीक जो असतो म्हणजे स्मॉल, त्याच्यावर लिहिलेलंच आहे रवा स्मॉल म्हणून. तर तो रवा आणलेला आहे. आणि ह्याच्यात काय होतं माहिती आहे, तुम्ही नेहमी बघतील ना तर दिवाळी म्हणजे असे काही सण वगैरे असतील ना तर काय करतात ती लोकांना जास्त करून छोटेवाले पॅकेट ठेवतात, म्हणजे अर्धा किलोचे पॅकेट वगैरे नसतात. जर त्यांना विचारलं तर ते सरळ सांगतात की आउट ऑफ स्टॉक आहे म्हणून. आणि मग कोणीही इन जनरल माणूस जो असतो तो 1 किलोचा सर्रास घेऊन येतो. आणि माझंही तसंच झालेलं आहे. मी खूप शोधला पण हा बारीक रवा जो होता तो अर्धा किलोमध्ये नव्हता आणि मला शेवटी हा 1 किलो पॅकेटच घेऊन यायला लागलं. कारण हा डीमार्टचा जो बारीक रवा असतो तो खूप चांगल्या क्वालिटीचा असतो, मी बऱ्याच वेळा यूज केलेला आहे. तर बघूया लाडू वगैरे कसे होतात, कारण हा एवढा फाईन असतो ना तो लाडूसाठीच वापरला जातो. तर तो रवा आणलेला आहे. त्याचबरोबर आणलेला आहे एक छोटेसा एक सोयाबीनचं भाजीसाठी. बाकीचं सगळं आपली रेग्युलर मटकी, हे सर्व स्नॅक्स बाकीचे. ही एक भेळचं पॅकेट मस्त मिळतं हे विकाजीचं, ते असतं. आणि मी जास्त फरक नाही म्हणत, 2 प्रकारचे म्हणजे बेसन रव्याचे लाडू, चकली आणि शंकरपाळी वगैरे एवढंच बनवते. जास्त खूप काही पसारा करत बसत नाही, कारण तितका टाईमही नसतो आणि काही नसतं, कारण ह्यात ऑफिसला जा ह्या सर्व गोष्टी मॅनेज करता खूप धावपळ होत असते. आणि त्यामुळे हे असं आणलं आहे. बाकी हे कम्फर्ट आणलेलं आहे. आणि हे लिक्विड फ्रंट लोडचं वॉशिंग मशीन लिक्विड. तर अशा प्रकारे मस्त अशी माझी दिवाळीची शॉपिंग सर्व खरेदी झालेली आहे. शॉपिंग नाही, दिवाळीची ग्रोसरी खरेदी झालेली आहे.
तर तुम्ही जर केली नसेल किंवा तुम्हाला करायची असेल तर तुम्हीही फटाफट डीमार्टला जा किंवा तुम्ही जिथून करत असाल जात असाल तेव्हा पटापट घ्या. कारण आता सध्या दुकानांमध्ये डीमार्टमध्ये कोणत्याही शॉपिंग सेंटरमध्ये खूप जास्त क्राऊड होत आहे, खूप जास्त गर्दी होते. त्याच्यामुळे पटापट जा, सामान आणा, मस्त असा फराळ बनवा आणि आपली दिवाळी मस्त आनंदात सुखमय घालवा. चला तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.